प्रत्येकांची एक विशिष्ट पद्धतीनं काळजी घेणं, विचारपूस करणं आणि हे करत असताना आपलेपणा जपणं, समाजासाठी काम करणं. आणि म्हणूनच आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आज नागोबाच्या वाडी या ठिकाणी अतिशय आनंदाने लोक या ठिकाणी जमत आहेत. त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 43 वर्ष पूर्ण केलेले दादा आज 44व्या वर्षामध्ये पदार्पण करतायत. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा दादाच्या पाठीशी खंबीरपणे आहेत. शुभेच्छा, आशीर्वाद काय सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टी नाहीत. कर्तृत्वानं तेवढं त्या व्यक्तीला मान व्हावं लागतं आणि कर्तृत्व केल्यानंतर ते सिद्ध करावं लागतं आणि सिद्ध केल्यानंतर आपल्या सर्वांच्या ते नजरेस पडतं. आणि ज्यावेळेस समाजाच्या ह्या परीक्षामध्ये जी व्यक्ती पास होते, जी सर्वांना पसंत पडते, त्याच माणसाचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बार्शीपासून छोटंसं गाव असलेलं दूर नागोबाची वाडी या ठिकाणी लोक येतात आणि आल्यानंतर दादांवरती शुभेच्छांचा वर्षाव होतो. आमचं गाव इथून 20 किलोमीटर आहे. कोरफळाहून आम्ही आलो. मी 5-10 जण आलेलो आहे या ठिकाणी. फक्त एकच आहे की हे प्रेम आहे, प्रेमाचं नातं आहे, हे नातं टिकलं पाहिजे. ह्या तालुक्यामध्ये 138 गावं आहेत. मी आपणाला आवर्जून सांगतोय की 138 गावं असताना माझ्या मते दादांचा प्रत्येक गावामध्ये 50-60 लोकांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. 50-60 लोकांना दादा नावानिशी ओळखतात. योगायोगानं कोरफळ्यामध्ये आले तर 100-150 लोकांचा संच त्या ठिकाणी जमतोय. राजकारण म्हणून नव्हे, केलेलं प्रेम आणि जपलेली नाती याच्यामुळं दादा श्रेष्ठ आहेत. मी पुढेच एकदा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपूर्ण तालुक्याच्या वतीनं, संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं म्हणलं तरी चालेल, दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि 44व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करता दादा. आतापर्यंत लोकसेवेची, जनसेवेची, समाजसेवेची कामं आपण भरपूर केलेत. म्हणूनच आज एवढ्या संख्येनं लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेत. पुनश्च एकदा सर्वांच्या साक्षीनं सन्माननीय अजितदादा बारंगुळे उर्फ दादासाहेब यांना संपूर्ण तालुक्याच्या वतीनं मी या ठिकाणी शुभेच्छा देतोय. धन्यवाद.